नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून आपल्या बदलापूर शहरामध्ये भव्य हिरकणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच होत असलेल्या या सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातून स्पर्धक आलेले आहेत आणि आता आपण समोर जर पाहिलं तर एक डोंबिवलीचा संघ आहे आणि एक कल्याणचा संघ आहे. यांच्यामध्ये ही अंतिम लढत होताना आपल्याला पाहायला मिळते आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि आता महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचा बघू शकतो. या ठिकाणी शेवटचा जो राऊंड आहे, अंतिम सामना आहे, तो होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कबड्डीचा अंतिम सामना होतोय आणि महिला संघ आपण बघू शकतो या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये डोंबिवलीचा संघ आहे आणि कल्याणचा संघ आहे. दोन संघ आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. कल्याणचा संघ विरुद्ध डोंबिवलीचा संघ आपल्याला पाहायला मिळते. बदलापूरमध्ये महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून हिरकणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या हिरकणी क्रीडा महोत्सवातील कबड्डी सामन्याची ही अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते.
सम्या आवाज कंट्रोल कर. एक टेक्निकल पॉइंट घ्या. हात लावला तू तिला. रेड. हिरकणी महोत्सव या कार्यक्रमानिमित्त आवर्जून उपस्थित असलेले आपले मान्यवर, ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष राजनदादा घोरपडे यांचं आम्ही स्वागत करत आहोत. नियोजन समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचं पण आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. भारतीय जनता पार्टीचे आणि नगरसेवक म्हणून गटनेता शरद तेली साहेब यांचं पण आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या नुकताच जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे निशाताई घोरपडे यांचं पण आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. माझी मैत्रीण भाविता घोरपडे नगरसेविका यांचं पण आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. खूप छान प्रतिसाद मिळत आहे. शेवटचा सामना आहे. प्रवीण चौधरी युवा मोर्चाचे अध्यक्ष यांचं पण आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. चिमोटे मॅडम आहेत, राऊत मॅडम यांचं पण आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. शिवसेनेच्या नगरसेविका उज्ज्वलाताई आंबोणे यांचं पण सहर्ष स्वागत करत आहोत. त्या सकाळी पण आवर्जून हाजरी लावलेल्या होत्या. उर्मिला शिंदे यांचं पण आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. उद्या महिला दिन आहे. महिला दिनाचा कार्यक्रम पण मोठ्या प्रमाणात मराठी शाळा गांधी चौक येथे आवर्जून सर्व महिलांनी उपस्थिती लावायची आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. हिरकणी महोत्सव 2026 कोळगाव बदलापूर नगर परिषद आयोजित क्रीडा महोत्सव, महिलांसाठी खास क्रीडा महोत्सव आपण आयोजित केलेला आहे. मनापासून मी आपल्या लाडक्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांचं मी मनापासून आभार पण मानते. उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले त्या पण थोड्याच वेळात इथे येणार आहेत बक्षीस समारंभाच्या वेळेस. त्यांचं पण मनापासून मी आभार मानते. आणि या कार्यक्रमाला खूप साथ दिली आपले अधिकारी निपुळे साहेब सोनवणे यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आम्हाला आता दिसत आहे. पहिल्यांदाच आपण असा कार्यक्रम करत आहोत. बदलापूरमध्ये भव्य दिव्य क्रीडा महोत्सव. आणि हे ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष राजनदादा घोरपडे यांचं पण मनापासून मी आभार मानते. महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. आता ताना कुलकर्णी आलेले माजी नगरसेवक, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वागत. हिरकणी क्रीडा महोत्सवातील हा शेवटचा कबड्डीचा राऊंड होत आहे आणि या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातून हे सगळे स्पर्धक जे आहेत ते आलेले आहेत आणि सकाळपासूनच कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आणि क्रिकेटचे महिलांचे सामने बदलापूरमध्ये होत आहेत. बदलापूरच्या हेंद्रेपाडा जिमखाना इथे हे संपूर्ण सामने होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि समोर फुटबॉलचे सामने होत आहेत आणि आता
या मैदानामध्ये बांधकाम सभापती रमेश सोळसे हे देखील ह्या सोहळ्यात उपस्थित राहिलेले आहेत. नगरसेवक रमेश सोळसे साहेब आलेले बांधकाम सभापती यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. श्रीकांत भोईर यांचं पण आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून बदलापूर शहरात हिरकणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतो आता कबड्डीचे अंतिम सामने होत आहेत. डोंबिवलीचा संघ आहे त्याच्याविरुद्ध कल्याणचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ठाणे जिल्ह्यातील अनेक संघ महिला संघ या सामन्यांमध्ये सहभागी झालेले आणि आता हा फायनल राऊंड कबड्डीचा होताना आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा जी आहे ती कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आणि आज सकाळीच नगराध्यक्ष अर्चिता राजेंद्र घोरपडे आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली. सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळते. सभापती असतील, नगरसेवक असतील या हिरकणी क्रीडा महोत्सवाला उपस्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आपल्या शहरातून स्पर्धक घडावे या उद्देशाने खरं तर या हिरकणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आणि आता हे अंतिम सामने होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी या सामन्यांना उपस्थिती दर्शवली. हा बोला. कुठली बोला. सर वेळ चालू आहे, तुम्ही उचल चालू हे काहीच आपलं नाव काय सर? एक मिनिट स्क्रीन कार्ड आवाज नाही करायचा. हा बोला. वेळ चालू असताना बोलायचं नाही. मी स्क्रीन कार्ड पकडण्याचं मी इथे घोरपडे ग्राउंडमध्ये लाईव्ह करतोय. एक मिनिट नंतर एक मिनिट.
हिरो पाणी मार लग गया इसमें तिकडे अक्का मारा बघ